खवय्यांनो, प्रेक्षकांनो, तुम्हाला एक आज गोष्ट सांगतो. बाईच्या मनातलं आपल्याला ऐकू येणं, बाईचं बाईपण आपल्याला कळणं, ते समजणं आणि ते उमजणं हे फार अवघड आहे. आणि अगदी सासू सुनेच्या मध्ये सुद्धा जर आपण पेचात पडलो तरी काय करायचं याची PhD केलेले सही रे सही व्यक्तिमत्व आज आपल्या मंचावरती येत आहेत. आणि आज हे पाहुणे आपल्या लेकीसोबत या मंचावरती येत आहेत. फार मनापासून मन भरून स्वागत करूया अखिल भारतीय बाईचं बाईपण कळलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनाची नाडी ओळखलेल्या हरहुन्नरी दिग्दर्शकाचं, म्हणजेच आदरणीय केदार शिंदे सर आणि त्यांची गुणी लेख अभिनेत्री आणि आता आगामी सिनेमाची निर्माती सना शिंदे यांचं. प्लीज या. सना, तुमचं फार मनापासून स्वागत. केदार सर, तुमचंही स्वागत. आगामी चित्रपटाच्या तुम्ही निर्माते आहात आणि सर तुम्ही अर्थातच आम्हाला माहिती आहे गेली अनेक वर्ष तुम्ही उत्तमोत्तम चित्रपट दिलेले आहेत आणि आता हागा हाग सुनबाई काय म्हणता सासूबाई हाही चित्रपट तुमच्या नजरेतून आम्ही पाहणार आहोत. असं या गोष्टीमध्ये काय होतं की तुला निर्माती या भूमिकेत जावंसं वाटलं? पहिल्यांदा वाचल्यानंतर माझं असं झालं की अशी सासू सुनेची गोष्ट, म्हणजे माझं लग्न नाही झालं अजून, पण अशी सासू सुनेची गोष्ट आपण TV वरती आणि हे बघतो, भांडणं होतात, पण ही फिल्म ज्या पद्धतीने ट्विस्ट आणि टर्न्स घेते ती नॉर्मल फिल्म सारखी नाही आहे. सो माझं असं झालं की बाबा मी प्रोड्यूस करू का? मला असं वाटतं की मी करू शकते आणि पाठीमागे अशी टीम आहेच, तर थोडी मदतीने ते झालंच. या फिल्मची एक वनलाईन जी आहे ना, की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई खंबीरपणे उभी असते. या बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का उभी राहू शकत नाही, हा जो क्वेश्चन मार्क आहे ना, त्याचं उत्तर आहे ही फिल्म. कमाल, फार छान. सना आणि केदार सर, तुमचं स्वागत. मी तुम्हाला या आमच्या घराची ओळख करून देतो. तिकडे आहे आठवणींची पेटी, त्याच्यामध्ये फळं आहेत, पालेभाज्या आहेत, गुळ पावडर आहे, तूप आहे, सगळं आहे. की तुमच्या मागे जी आहे ती जागा चविष्ट चकाट्या पिटायची जागा आहे. पदार्थही चविष्ट करायला लागतात, चकाट्याही पिटायला लागतात. आणि तो आहे आठवणींचा कट्टा. वेगवेगळ्या आठवणींना आपल्याला तिकडे कट्ट्यावरती उलगडायचं आहे. तर आपण सुरुवात तिकडून करूया. हा सिनेमा येतोय कधी? 16 जानेवारी 2026. आलंच की सर? अगदीच. बरं, त्यातही महत्वाची गोष्ट 16 जानेवारीला माझा वाढदिवस पण आहे. तर यावेळी रसिक प्रेक्षकांना माझ्यातर्फे रिटर्न गिफ्ट आहे. क्या बात आहे. आठवणींच्या कट्ट्याकडे जाऊया, गप्पा मारूया. प्लीज या केदार सर. वा, फार. या मंचावरती आजपर्यंत अनेक जोड्या आल्या, मैत्रिणींच्या आल्या, मित्रांच्या आल्या, नवरा बायकोच्या आल्या. बाप लेकीची जोडी पहिल्यांदा आली. काय सांगतो, त्याच्यामुळे आजचा एपिसोड जरा इंटरेस्टिंग होणार. माझ्या पाठीमागे खंबीरपणे एक बाई उभीच आहे. 2 आहेत. हा, तशा 2 आहेत माझ्या पाठीमागे उभे राहणार आहे. एक माझी बायको आणि आता ही आहे. आता एक मुलगी. वा, फार भारी. चहा घेता तुम्ही दोघेही? हो हो, मी घेतो. पण ठीक आहे, आम्ही केदार सरांना देतो. बर, आता मला खरंच मगाशीचा तो प्रश्न विचारायचा आहे की बाबांनी दिग्दर्शक म्हणून पैसे घेतले का नाहीच घेतले, का तू दिलेच नाहीस? की बाबा हॅलो मी निर्माती हे करायला लागेल असं तू सांगितलं? मी त्यांना सांगितलं तुमचे पैसे आहेत ते पण माझे आणि माझे पैसे आहेत तेही माझे. पण मी तिला काय म्हटलं माहिती आहे, सगळं मान्य ग, थोडे तरी पैसे दे, जेणेकरून पुढच्या फिल्मला तुला लागले तर मी देईन. तरी नाही? नाही, अजून तरी नाही. कमाल. आता रिलीज वर आलंय, NOC पण घेतली माझी, पण मला पैसे नाही दिले. छान. सर, एक नात्यांवरती तुमचा कायम फोकस असतो. सिनेमा असू द्या, नाटक असू द्या किंवा मालिका असू द्या, तर ही नाती तुम्हाला का वारंवार हायलाईट करावीशी वाटतात? वयाची जवळजवळ 23-24 वर्ष मी एकत्र कुटुंब पद्धतीमध्येच काढली. त्यामुळे ना त्याचं व्हॅल्यू काय असते ना याची मला खूपच त्याची जाणीव आहे. बरोबर. आणि मी माझ्या आजोबांना खूपच मानतो. आयुष्यात मी आहे इथे तो माझ्या आजोबांमुळे, म्हणजे शाहीर साबळ्यांमुळे. मला त्यांनी या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला आणि त्यांनी खूप छान मला सांगितलं होतं की लक्षात ठेव, तू कुठलीही कलाकृती करताना ना अशी कर ना की एकत्र कुटुंब बसून बघितलं पाहिजे. अगदी बरोबर. त्यामुळे आजपर्यंत मी हा ट्रॅक रेकॉर्ड मी खूप सांभाळलाय माझ्या सगळ्या कलाकृतींमध्ये. फार छान. सर, तुम्ही अनेक कलाकार घडवलेले आहेत. या मंचाने अजून एक कलाकार घडवलाय जो वाफाळलेल्या गरम गरम पोळी इतका ताजा आहे. तर तो डबेवाला म्हणून आज इथे येतोय. तर मी त्याला विनंती करतो डबेवाल्या काकांना की त्यांनी इकडे यावं. कसे आहात? बसा बसा केदार सर, बसा. माझी बायको माझ्यावरती चिडले का? कारण का ते पाठ केलं नाही म्हणून? नाही, मला तिला सल्ला देणारा कोण नाही ना, मला पण त्यांना माहिती नाही काय सल्ला देऊ त्यांना. ते सल्ला घ्यायसाठी आलोय.
कसला सल्ला? कसला सल्ला? सल्ला आता का बायकावरती PhD केले म्हटल्यानंतर काहीतरी सल्ला देतीलच ना. काहीतरी सल्ला द्या त्यांना, त्यांच्या बायकोच्या मनातलं ओळखायचंय. एकदम साधा सोपा सल्ला सांगू तुम्हाला. हा. वेळेत घरी जात जा, बाकी काही लगत नाही. ओके. त्याचा दुसरा अर्थ असा, इथे वेळेत येत जा. हो की नाही? दुसरा डबा कुणाला देणार आहात? हे भरत जाधवांकडे चाललोय. कोल्हापूरला? अरे बापरे, कोल्हापूरला गेला ना शिफ्ट का झाला. भरत मी जाधवांकडे? कोल्हापूरचाच आहे साहेब. तुम्ही पण? हा, मग तिकडेच जाणार मी त्याला डबा देऊन. अच्छा, पण त्यांच्याकडे का? ते सकाळपासून कॉल करतायत. काय? सकाळपासून अण्णा जेवण, अण्णा जेवण, अण्णा जेवण. छान छान, मस्त मस्त मस्त. यांच्यासाठी काय आणले डब्यात ते बघूया. काय हे? क्या बात है. काळ्या वाटाण्याची तेज तर्रार उसळ आणि भाकरी. सर काय भयंकर आवडते मला काळ्या वाटाण्याची उसळ. हो का? पण या काळ्या वाटाण्याची उसळची एक गंमत अशी आहे की आमच्या घरी गणपती असतो हा. 1.5 दिवसाचा. पहिल्या दिवशी कंपल्सरी आमच्या घरी काळ्या वाटाण्याची उसळ होते. काळ्या वाटाण्याची उसळ पहिल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी काय? ऋषीची भाजी. आहाहाहाहा. पुढच्या वेळेला नक्की घेऊन ये. नक्की. वाव. हो हो. खूप छान. तुम्ही हे आणलं, आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. सावकाश जा, काळजी घेऊन डबे द्या. हा, भरत जाधवांना आमचा नमस्कार सांगा. ओके. वा, मस्त. बाबांनी एवढे कलाकार घडवलेत, नवीन ट्रेडमार्क केलाय वेगवेगळ्या माध्यमामध्ये. याचं कधी दडपण आलं? दडपण तर आहे. म्हणजे आत्ताही कोणी मला सांगितलं की तू पण कर प्रमोशन, तर मग मी एक पाऊल मागे घेईन. माझं असं होतं की नाही, मी प्रोड्यूस करते, मी निर्माती आहे, माझं ते काम आहे, लोकांनी बघून द्या ना माझं काम, त्याच्यानंतर मी जाईन तर सगळ्यांशी बोलीन. ते सगळे एफर्ट्स आहेत ते त्याच्यासाठी घेतलेले, या फिल्मसाठी. अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई, या फिल्मसाठी सगळे एफर्ट्स घेतलेत. सो प्रोड्युसिंग इज समथिंग की ही गोष्ट खूपच इम्पॉर्टंट आहे, हे कळलंय मला आता. आणि मला आता लाईमलाईट मध्ये नाही, आता तरी नाही जायचं जोपर्यंत लोक काम नाही बघत. कमाल, फार छान. इथे आज आलोय आम्ही कारण अशी संधी कधी मिळणार नाही की बाबांबरोबर आम्ही सारे खवय्येमध्ये. मला कमाल, फार भारी. आपण स्वयंपाकघराकडे जाऊया, पण त्याआधी आम्हाला जरा अजून आठवणींचा कट्टा उलगडायचा आहे. तर त्यासाठी मी एक वस्तू इथे मागवतो. तो अल्बम पाहत, त्यातले फोटोज पाहत आपण त्या आठवणींना उजाळा देऊया. प्लीज घेऊन या. एक छानसा अल्बम आहे, त्यातला मी एक एक फोटो तुम्हाला दाखवतो. केदार सर त्याच्या आठवणींविषयी तुम्हाला आमच्याशी गप्पा मारायच्या. ओ आजोबा, माझे आजोबा, यांचे पणजोबा आणि सना. सना किती वर्षाची असेल? माझ्या मते 1.5 वर्षाची असेल. 1.5 वर्ष. 1.5 वर्षाची असेल. माझं नवीन नवीन मला घर मुख्यमंत्री कोठ्यातून मला पवईत मिळालं. आणि माझं घर झाल्यानंतर बाबा आणि माझी आजी आई दोघ जण आले होते. आणि मी त्यावेळेस शूटिंगच करत होतो. पण त्या दिवशी मी जरा संध्याकाळी लवकर आलो होतो आणि मी त्यांना घेऊन गेलो होतो. आमच्याकडे खेळण्याचा एक एरिया आहे. आता तो एरिया आता राहिलेला नाहीये, पण त्यावेळेस तो होता आणि सणाला भयंकर आवडायचा. हा खूप इमोशनल फोटो आहे माझ्यासाठी. पणजोबा तू पाहिलेस, हे मुळात आजच्या काळात किती महत्वाची गोष्ट आहे. वा, फार भारी. पणजोबा बरोबरची तू, हो. ही मला माहितीये. आणि हा फोटोही मला माहितीये कुठल्या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. अरे ऐक, तुम्हाला कसं कळलं? या फोटो मागची अख्खी स्टोरी अशी आहे की शूट आता रेडी होतं, मी वरती खेळत होती माझ्या भावाबरोबर आणि बाबांनी सांगितलं की सणाला बोलवा. मी जाऊन सांगितलं की मला नाही करायचंय. असं पकडलेलं त्यांनी मला आणि रागवून, तुला कळतं का? आणि मग तिकडे अंकुश काका होता. अंकुश काका मध्ये आला, हिला एक थांब मी बोलतो तिच्याशी. त्यांनी लिटरली मला समजवलंय की सना बघ, हे एवढं कर आणि मग तू जा खेळ. त्यावेळेस लाईक ओके. त्याच्यामुळे मी ते केलं आणि मग मी परत गेली खेळायला. किती छान असतं एका दिग्दर्शकाची मुलगी असणं. पण सर काय फिल्म केली तुम्ही ही, म्हणजे मास्टरपीस. कमाल. वाक्य न वाक्य लक्षात राहतं. ओ ऐक हे आजही आमच्या तिघांची मैत्री एवढीच अबाधित आहे. आज आम्ही कदाचित एकमेकांशी बोलतही नसू, काही माहिती पण नसेल, पण फोन केल्यानंतर असं वाटतं की कदाचित 2 तासापूर्वी आणि बोलले असतील. त्यामुळे आम्ही खरं बोलतो एकमेकांशी. अंकुश चौधरी सर, भरत जाधव सर आणि केदार शिंदे सर या तिघांची मैत्री एकांकिकांच्याही आधीपासून मला वाटतं फारच भारी. सर हा अल्बम नुसतं पाहत बसलं तरी 2 तासांची फिल्म होईल. हे खरं लॉकडाऊन लग्न आहे. तर या लग्नाचा असा किस्सा आहे की आम्ही त्यांची हळद, त्यांची मेहंदी, लग्न आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही एक असं काय बोलतात रिसेप्शन सारखं 11 लोकांमध्ये, केळवण 11 लोकांमध्ये लॉकडाऊन मध्ये आम्ही केलंय घरात. कमाल.
पण तुमच्या ओव्हरऑल फॅमिलीमध्येच नात्यांना भरभरून जगण्याची एक जी वृत्ती आहे ती तुम्हाला वाटतं अशी एवढी रिफ्रेशिंग ठेवते. तर अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई, घराघरातल्या सासवा सुना आहो अगं सगळेजण हा चित्रपट पाहायला नक्की जातील आणि केदार सरांना त्यांच्या वाढदिवसाचं गिफ्ट एक प्रेक्षक म्हणून नक्की देतील याची आम्हाला खात्री आहे. आता आपण स्वयंपाकघराकडे जाऊया, चला. ओके नाही? पण त्याआधी आज निर्माती इथे आलेली आहे. मला तर किती काम आहे आज बघा. दिग्दर्शकालाही खुश करायचं, निर्मातीलाही खुश करायचं, अँकरिंगही करायचं. तर निर्मातीला खुश करूया, तिला एक छानसं गिफ्ट हॅम्पर देऊया. गिफ्ट हॅम्पर प्लीज घेऊन या. एक छानसं गिफ्ट हॅम्पर आहे सना शिंदे यांच्यासाठी. मंडळी, हिवाळ्याच्या गुलाबी थंडीमध्ये आपल्या त्वचेचा ओलावा टिकवून ठेवणं फार महत्त्वाचं असतं. निसर्गाची शुद्धता आणि परंपरेचा वारसा जपत तुमच्या त्वचेचं थंडीपासून रक्षण करणाऱ्या बर्वा स्किन थेरपीकडनं यांना म्हणजे आपल्या खास पाहुण्यांना मिळतंय एक उपयुक्त असं छानसं गिफ्ट हॅम्पर. नैसर्गिक घटकांपासून बनलेली सुरक्षित आणि या हिवाळ्यातही तुम्हाला ग्लॅमरस लुक देणारी बर्वा स्किन थेरपी.